जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव 2024ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लावणी महोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधाराची रसिकांना मेजवानी. छत्रपती संभाजीनगरात 150 व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याचं उघड. खोट्या मुखत्यार पत्राच्या माध्यमातून 206 कोटींची गहाण ठेवून झाली फसवणूक. गुन्हेगारांवर कठोर कारवाईची होते मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर इथल्या दुकानासमोर बॉम्बसदृश वस्तू ठेवणारे 2 इसम स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या पथकानं घेतले ताब्यात. यंदाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रेमानंद गजवी यांना जाहीर. रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात JNPT बंदराच्या अखत्यारीत असलेल्या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात. जीवितहानी नाही. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अहमदनगरमध्ये शनी शिंगणापूर इथं घेतलं शनैश्वराचं दर्शन. आणि परभणी जिल्ह्यात महानगरपालिकेत नव्यानं दाखल झालेल्या अग्निशमन विभागाच्या 4 वाहनांचं आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते लोकार्पण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.